नमस्कार, मी रेश्मा साळुंखे धामणकर. संध्याकाळचे 5:58 होत आहेत. गावगाड्याच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी. जालना इथल्या स्टील कारखान्याच्या कारखानदारांवरती, घर कार्यालयांवरती तसंच इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकांच्या मालमत्तेवर आयकर विभागानं छापा टाकलेला आहे. आयकर विभागानं टाकलेल्या या छाप्यात तब्बल 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. सुंदरलालजी सावजी बँक, SRJ पित्ती स्टील इलेक्ट्रॉनिक्स प्रतिष्ठानं, फायनान्सर विमलराज सिंघवी, डीलर प्रदीप बोरा यांच्या घरांसह कार्यालयावरती ही छापेमारी करण्यात आली होती. त्यात काही दस्तावेज, 58 कोटी रुपयांची रोख रक्कम, 32 किलो सोनं अशी एकूण 390 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आयकर विभागाच्या हाती लागल्यानं खळबळ उडाली आहे. 3 ऑगस्टला ही छापेमारी करण्यात आलेली होती. खरं तर त्या दिवशी आयकर विभागाचे अधिकारी लग्न सोहळ्याचे स्टिकर लावलेल्या गाड्यांमधून छापा टाकण्यासाठी आले होते. या गाड्यांवरती राहुल आणि अंजली दुल्हन हम ले जाएंगे असे स्टिकर्स लावले होते. जवळपास 200 गाड्यातून 480 अधिकारी कर्मचाऱ्यांनी हा छापा टाकला. सुरुवातीला जालनावासियांना या संदर्भात काहीही समजलं नाही. कुणाच्या तरी लग्न कार्यक्रमासाठी या गाड्या आल्या असाव्यात असं वाटत होतं. त्यामुळे छाप्याची कुणाला शंका आली नाही. मात्र काही वेळात हे वराडी नव्हे, आयकर विभागाचे अधिकारी असल्याचं स्पष्ट झालं. यानंतरच्या बातम्या आहेत राजकीय वर्तुळातून. शिंदे गटाच्या मंत्र्यांचं खातेवाटप निश्चित झाल्याची माहिती झी24 तासच्या हाती आली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, MSRDC ही खाती असतील, तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं देण्यात येणार आहे. दादा भुसेंकडचं कृषी खातं कायम राहणार असून संजय राठोड यांना पुन्हा एकदा वन मंत्रालय मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या मंत्र्यांची संभाव्य खाती कुठली असू शकतात, पुन्हा एकदा एक नजर टाकूयात. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं कायम राहील. MSRDC खात्याचा भार देखील तेच वाहतील. संजय राठोड यांना पुन्हा एकदा ठाकरे सरकारच्या काळातलं वन मंत्रालय मिळू शकतं. गुलाबराव पाटील यांना पाणी पुरवठा मंत्री केलं जाऊ शकतं. सोबतच माजी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना उद्योग खातं दिलं जाऊ शकतं. कृषी खातं दादा भुसे यांच्याकडेच कायम ठेवलं जाऊ शकतं. तर शंभूराज देसाई यांना राज्य उत्पादन शुल्क खातं दिलं जाऊ शकतं. तानाजी सावंत यांना शालेय शिक्षण किंवा उच्च आणि तंत्र शिक्षण हे खातं दिलं जाऊ शकतं. तर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्याकडे पर्यावरण आणि पर्यटन ही 2 खाती जाऊ शकतात. अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे यांना अल्पसंख्याक खातं आणि फलोत्पादन रोजगार खातं दिलं जाऊ शकतं. यानंतरची बातमी आहे भाजपच्या गोटातून. कदाचित आपली पात्रता नसावी म्हणून मंत्रिपद देत नसावेत अशी खंत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी आज मानस बंधू आणि रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना राखी बांधली. बहीण मोठी व्हावी ही भावाची इच्छा असतेच, त्यामुळे पंकजांनी मंत्री व्हायला हवं असं जानकर म्हणाले. तर नव्या सरकारनं ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवावा अशी अपेक्षा व्यक्त करतानाच अधिक पात्रता असलेल्यांना मंत्रिपद दिलं असेल असं म्हणत पंकजा यांनी आपल्याच पक्षातील वरिष्ठांना टोला लगावला. मग तेवढी माझी पात्रता नसेल, अजून पात्रतेचे लोक असतील तर माझी पात्रता नसेल, ती वाढेल, त्यांना वाटेल माझी पात्रता तेव्हा देतील. त्याच्याबद्दल मला काही आक्षेप नाही. चर्चा होतात मीडियातून, चर्चा होतात माझ्या कार्यकर्त्यांमधनं. आता कार्यकर्ते पण माझे शांत बसले, मी पण शांत बसले आणि मला असं वाटतं की त्यांना जेव्हा वाटेल की ज्याची पात्रता आहे त्यांना ते देतील. त्यामुळे त्याच्यामध्ये माझा काही रोल असण्याचं कारण नाही. मी ज्या काम करते ते मी जीवनामध्ये स्वाभिमानाने आणि इज्जतीने राजकारण करते. जेवढं शक्य आहे तेवढं तसंच करण्याचा प्रयत्न माझा आहे. मुंबईतून एक महत्त्वाची अपडेट. सिल्वर ओकवरची बैठक संपली आहे. जयंत पाटील बोलतायत. स्तरावरचं एक अधिवेशन शिर्डीला घेणार आहे. त्याची तारीख पुढच्या सप्टेंबरच्या शेवटची असेल आणि त्या दृष्टीने तयारी करण्याच्या विषयी देखील सूचना देण्यासाठी पवारसाहेबांनी बैठक बोलवली आहे. सर, चर्चा होती काल तुम्ही उद्धव ठाकरेंना भेटला,
या भेटींची तर्कवितर्क वेगळे सुरू लावले गेले होते. आज परत पवार साहेबांची पण भेट झाली. या चर्चेच्या भेटीच्या दरम्यान काय विषय झाला आहे का आजच्या? नाही, कालची भेट उद्धव ठाकरे साहेबांची जी होती ती मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर एक सदिच्छा भेट होती. बऱ्याच चर्चा देखील झाल्या. चर्चा झाल्या नाही तसं नाही, तर सध्याची महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती आणि अन्य जे विषय आपल्या सर्वांना माहिती आहेत त्या सर्वांची साधक चर्चा काल आम्ही केली आणि ती एक फक्त सदिच्छा भेट होती. आज या ठिकाणी पवारसाहेब मुंबईला आलेले होते म्हणून त्यांनी आम्हा सर्वांना बोलवून वेगळ्या विषयांची चर्चा केली. सर, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडी होणार, काँग्रेसशी बोलणार, शिवसेनेशी बोलणार, कारण अजित पवारांनी आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बरोबरसाठी तिन्ही म्हणजे आघाडीतले घटक पक्ष काँग्रेस असेल, शिवसेना असेल, समाजवादी पक्ष असेल, शेतकरी कामगार पक्ष देखील असेल, त्या सर्वांशीच आम्ही त्या ठिकाणी बोलण्याचे अधिकार जिल्हा स्तरावर दिलेले आहेत. जे शक्य असेल त्या ठिकाणी आघाडी करण्याचा प्रयत्न करायचा आमचा निर्णय झालेला आहे. आदरणीय पवार साहेबांनी देखील तशा सूचना आम्हाला दिलेल्या आहेत. सर, पण महाविकास आघाडी असताना तिन्ही पक्ष एकत्र होते. आता जी चित्र आहे, राष्ट्रवादी आणि शिवसेनाच या पद्धतीने विरोधात पुढे जाणार आहे का? कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे ना, काँग्रेस आहे बरोबर. काँग्रेसचे अशोकराव चव्हाण साहेब आमच्याबरोबर सकाळी होते, बाळासाहेब थोरात आहेत. काँग्रेसचे सगळे ज्येष्ठ नेते जे आहेत त्यांची ही भूमिका एकत्रित जाण्याचीच दिसते. मला त्यात काही शंका वाटत नाही. नाना पटोले मुंबईत आल्यानंतर त्यांच्याशी बोलल्यावर त्यांची भूमिका आमच्याशी सुसूत्र होईल, त्यात मला काही शंका वाटत नाही. तर एक दुसरा मुद्दा आहे की ज्या पद्धतीनं मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे, पंकजा मुंडेंसारख्या नेत्याचं एक वक्तव्य पुढे आलं की माझी जी पात्रता होती त्या पात्रतेमुळे मला कदाचित आता मंत्रिपद दिलं नसेल. पात्रता जर चांगली असती तर दिली असतं, कदाचित माझी पात्रता होईल त्यावेळेस मला मंत्रिपद मिळत जाईल. तुम्हाला वाटतं कुठेतरी नाराजीचा सूर आहे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या जुने भाजपचे नेते त्यांच्यामध्ये? नाही, आता असं आहे की शिवसेनेचा शिंदे गट म्हणून जो आहे त्याच्यात प्रचंड नाराजी आहे. भारतीय जनता पक्षातल्या नाराजीची मला जास्त माहिती नाही, पण शिवसेनेत शिंदे गट जो झालेला आहे त्यांची बरीच नाराजी वेगळ्या वेळी व्यक्त होताना दिसते. त्यामुळं एका विशिष्ट उद्देशाने सत्ता मिळवण्यासाठी ही आघाडी झालेली आहे. त्यामुळे सत्तेचा वाटा मिळाल्या नाही ते नाराज राहणारच. सर, हिंदी में जानना चाहेंगे आपसे कि पोर्टफोलियो अभी तक डिस्ट्रीब्यूट नहीं हुए. 17 तारीख से अधिवेशन शुरू होगा, उससे पहले 15 अगस्त है. प्रथा ये कहती है कि जो पालक मंत्री होते हैं वो जाके झंडा वंदन करते हैं. पोर्टफोलियो डिस्ट्रीब्यूशन में भी डिले हो रहा है. तेव्हा शरद पवारांच्या सिल्वर ओक बंगल्यावरती विरोधी पक्षांची जी बैठक झालेली होती त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याची माहिती देत होते. बोलत पुढच्या बातमीकडे. विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंच्या निवडीवरून आता महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. दानवेंच्या निवडीवरती नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेत. काँग्रेस खरंच आघाडीतून बाहेर पडणार का? बघूया त्याचबद्दलचा झी 24 तासचा हा स्पेशल रिपोर्ट. महाविकास आघाडीचं शिवबंधन तुटलं. दानवेंच्या निवडीवरून आघाडीत बिघाडी. मवियातून बाहेर पडण्याचे काँग्रेसचे संकेत. राष्ट्रवादीचे अजित पवार विधानसभेतले विरोधी पक्षनेते झाले, तर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेच्या अंबादास दानवेंची निवड झाली. कोणतीही चर्चा न करता परस्पर दानवेंची निवड झाल्यानं काँग्रेसमध्ये नाराजीचं वातावरण आहे. विधान परिषदेचं उपसभापती पदही आधीपासूनच शिवसेनेकडे आहे. त्यामुळे काँग्रेसच्या हातात काहीच उरलेलं नाही. अशा परिस्थितीत नाराज काँग्रेसनं महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत दिलेत. याच्यामध्ये बसून निर्णय करता आला असता, पण परस्पर त्यांनी या पद्धतीचा निर्णय केला, त्याला आमचा विरोध आहे आणि आम्ही ही भूमिका त्यांच्यासमोर मांडू. काही परमानंट आमचं काही नॅचरल तर अलायन्स नाही आहे, पण महाविकास आघाडी म्हणून ही भूमिका काँग्रेसच्या वतीनं मांडली जाईल. आघाडीसाठी काँग्रेसनं नव्हे तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी सोनिया गांधींची भेट घेतल्याचं सांगून नाना पटोलेंनी थेट निर्वाणीचाच इशारा दिलाय. तर दुसरीकडे विधिमंडळात बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा करून निर्णय होतात. आम्हाला आता वाद वाढवायचा नाही,
अशी नरमाईची भूमिका राष्ट्रवादीनं घेतली आहे. तिथं आता दानवेंना आम्ही सगळ्यांनीच मान्यता दिलेली आहे. शेवटी तो अधिकार सभापती किंवा उपसभापती महोदयांचा असतो आणि त्यांनी पत्रही दिलं आणि डिक्लेअर पण केलं. आता त्याच्यात आम्हाला वाद वाढवायचा नाही. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरेंच्या पराभवानंतर महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप झाले. आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची धुसफूस आणखी वाढली आहे. प्रत्येक बाबतीत तिन्ही पक्षांचं एकला चालोरेचं धोरण दिसतंय. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीचं शिवबंधन तुटलं की काय अशी चर्चाही सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. यानंतर शिवसेनेतून एक महत्त्वाची घडामोड. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांना पुन्हा पत्र पाठवलेलं आहे. विधानसभा कामकाज सल्लागार समितीवर सुनील प्रभू आणि अजय चौधरींची नेमणूक करण्याची मागणी यात उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सल्लागार समितीवरून शिवसेनेचे दोन्ही गट पुन्हा एकदा समोरासमोर आलेत. सदस्यपदी शिंदे गटातील 2 सदस्यांनाच स्थान देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या नावांबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येते. दुसरीकडे विधान परिषदेत शिंदे गटाऐवजी अंबादास दानवे आणि अनिल परब यांचा कामकाज सल्लागार समितीत समावेश करण्यात आल्यानं तिथे शिंदे गटाला डावलण्यात आलंय. पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरलेली आहे. 17 ते 25 ऑगस्ट दरम्यान पावसाळी अधिवेशन घेतलं जाणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 17 ते 25 ऑगस्ट दरम्यान दहीहंडी, शनिवार, रविवार अशा सुट्ट्या आहेत. त्यामुळे फक्त 6 दिवस कामकाज होणार असल्यानं विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अधिवेशनाचा कालावधी वाढवावा अशी मागणीही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. आज कामकाज सल्लागार समितीची बैठक होती. त्याच्यामध्ये 17 तारखेला अधिवेशन सुरू करून 25 तारखेपर्यंत करायचं त्यांचं चाललंय. परंतु आम्ही त्यांना आग्रह धरलेला 25 तारीख नाही, 26 तारखेला पण घ्या आणि 27 तारखेला पण घ्या. कारण 17 ते 25 मध्ये फक्त 6 दिवस होत आहेत. तर त्यांनी असं सांगितलं की ठीक आहे, आपण एकदा सुरुवात करून पुन्हा त्याच्याबद्दल बसूया. बातमी आहे नगरमधून. अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील साकोरे गावात माकडांनी उच्छाद मांडलाय. गावात आलेली माकडं लहान मुलांवरती हल्ले करतायत. त्यामुळे गावात माकडांची दहशत निर्माण झाली आहे. आतापर्यंत या माकडांच्या हल्ल्यात तब्बल 20 ते 25 जण जखमी झाले. गावकऱ्यांनी याबाबत वनविभागाकडे तक्रार केली आहे. मात्र माकडांना पकडण्यात अजूनही अपयश येते. एक माकड आहे, 10-15 दिवसापासून त्याचा गावात उच्छाद आहे. तो कम से कम गावामध्ये 10-15 जणांना 20 जणांना चावलंय आतापर्यंत. पण आमची मुलगी काल शाळेतून येत असताना तिला रस्त्यामध्ये तिला पण चावले. आता ठाणे जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण MIDCचं बारवी धरण 100% भरलंय. बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील शहरांना आणि औद्योगिक क्षेत्राला पाणी पुरवठा होतो. या धरणाच्या 11 दरवाजातून आता 200 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू झालेला आहे. ठाण्यातलं बारवी धरण भरलेलं आहे. त्यामुळे ठाणेकरांचा पाणी प्रश्न काही अंशी मिटलेला आहे. या धरणाच्या 11 दरवाजांमधून आता 200 क्युसेक इतकं पाणी नदीत सोडलं जातंय. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून एका नागरिकानं चक्क रस्त्यातल्या खड्ड्यातच कपडे धुतले. त्याचं झालं असं की एक जण रक्षाबंधनासाठी जात असताना अंगावर चिखड उडाला. त्यामुळे संतप्त झालेल्या या व्यक्तीनं राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या निषेधार्थ चक्क त्याच खड्ड्यात साबण लावून शर्ट धुतला. संपूर्ण लागलं, इकडे संपूर्ण उडालेलं आहे. मी आता इथं मी आता संपूर्ण शर्ट मी इथं धुवून काढणार आहे. मला शर्ट धुवून पाहिजे आणि याचा जबाबदार कोण आहे तो मला पाहिजे. मी इथं शर्ट धुवायलाच बसणार आहे. कोण रक्षाबंधनला जायचं कुठं जायचं आम्ही इथंच धुणार मी. आपलं हे काय खड्डे दिसतात ना, खड्डे काय चाललंय. मला
आणि आता तुम्हाला सावध करणारी एक बातमी. आज रक्षाबंधन. तुम्ही घरात नक्कीच काहीतरी गोडधोड बनवलं असणार. मात्र सावधान, कारण तुम्ही बनवत असलेल्या चमचमीत आणि खमंग पदार्थांमधलं तूप भेसळयुक्त तर नाही ना, याची खात्री जरूर करून घ्या. कारण पुण्यामध्ये भेसळयुक्त तुपाचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. नेमका कसा सुरू होता हा गोरखधंदा, बघूया. तुम्ही खाताय भेसळयुक्त तूप. पुण्यात भेसळयुक्त तुपाचा गोरखधंदा. सणासुदीचे दिवस, भेसळ माफियांचा धुमाकूळ. उत्सव आणि सणांचे दिवस आता सुरू झालेत, त्यामुळे घरोघरी गोडधोड आणि चमचमीत पदार्थ आता बनवण्याचा धडाका सुरू होणार. त्यामुळे बाजारात आता तूप, दुधाचे पदार्थ, तेल, खवा अशा खाद्यपदार्थांची मागणी वाढणार. याचाच गैरफायदा भेसळ माफिया घेत आहेत. या भेसळ माफियांनी सर्रास खाद्यपदार्थांमध्ये भेसळ सुरू केली आहे. असाच तुपात भेसळीचा पुण्यात पर्दाफाश झालाय. भारती विद्यापीठ पोलिसांनी बनावट तूप बनवणाऱ्या टोळीला गजाआड केलंय. पुण्यातल्या कात्रज रोडवरील नवले ब्रिज जवळ असलेल्या इमारतीत हा गोरखधंदा सुरू होता. पोलिसांनी घातलेल्या छाप्यामध्ये 150 किलो भेसळयुक्त तूप आढळून आलंय. या ठिकाणी तेलाची तुपामध्ये भेसळ केली जात होती. आंबेगावच्या महेंदर सिंग देवरानं हा धंदा थाटला होता. आता पुणे पोलिसांनी हे प्रकरण अन्न औषध प्रशासनाकडे सोपवलंय. सणासुदीला जवळपास सर्वच चमचमीत पदार्थांमध्ये तुपाचा वापर केला जातो. आपण बाजारातून तूप आणतो आणि खमंग पदार्थ बनवून बिनधास्त खातो. त्यामुळे तुमचं तूप भेसळयुक्त आहे का हे ओळखण्यासाठी आधी पातळ केलेलं तूप परीक्षा नळीत घ्या. त्यात तेवढेच हायड्रोक्लोरिक ऍसिड टाका आणि चिमूटभर साखर टाकून परीक्षा नळी हलवा. परीक्षा नळी स्थिर ठेवल्यावर 2 थर तयार होतील. खालच्या थराला लालसर रंग आल्यास वनस्पती तुपाची खात्री पटेल. भेसळयुक्त पदार्थ आरोग्याला हानिकारक असतात. यामुळे कॅन्सर, मूत्रपिंडासारखे आजार बळावण्याचा धोका असतो. त्यामुळे या भेसळ माफियांना चाप लावण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. सागर आव्हाड, झी 24 तास, पुणे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे